सर्वांचं मीटिंगमध्ये स्वागत आहे. तर आज काल कुठं होतो आपण? कोणतं घ्यायचं? काल किती पान नंबरवर होतो? पान नंबर सांगता येईल का? ऍप्लिकेशन चालू आहे आपलं, नाही का? हे दोन उदाहरणं झालते आपले ऍप्लिकेशनची, नाही का? हे तिसरं बघू आता. धम्मपाल, धम्मप्रसाद, बोला ना सर. हा तिथे इंग्लिशचं म्हणून लागला ना, ते नंतर घेऊ. हे प्रकरण होऊ दे थोडंसं राहिलं. हो सर. मग सेमीचं घेऊ, चालेल ना? हो सर. हो सर. तर बघा, आपलं तिसरं एक्झाम्पल चालू आहे. तर यामध्ये आपण तर तिसरं उदाहरण बघूया. अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो. बघा, अनवर काय करतो? दर महिन्याला ठराविक रक्कम बचत करतो. पहिल्या महिन्यात तो 200 रुपये बचत करतो. दुसऱ्या महिन्यात 250 रुपये बचत करतो. तिसऱ्या महिन्यात 300 रुपये बचत करतो. तर बघा, पहिल्या महिन्यात 200 रुपये, दुसऱ्या महिन्यात 250, तिसऱ्या महिन्यात 300. म्हणजे ही रक्कम ठराविक झाली ना. म्हणजे प्रत्येक महिना काय होत आहे त्याचं 50 रुपयाने वाढत आहे की नाही? मग चौथ्या महिन्यात किती बचत करेल तो? 350. पाचव्या मध्ये 400. अशा पद्धतीने. तर 1000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल? त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत झाली असेल? तर 1000 बचत कितव्या महिन्यात होईल? म्हणजे जसं की पहिल्या महिन्यात बचत किती झाली? 200, दुसऱ्या महिन्यात 250, तिसऱ्या महिन्यात 300. असं 1000 कितव्या महिन्यात होईल? ते तिसऱ्या महिन्यात जसं 300 झाले की नाही, तसं 1000 कितव्या महिन्यात होईल? 7व्या, 8व्या, 9व्या, आहे की नाही? आणि कितव्या महिन्यात होईल? आणि त्या महिन्यात त्याची एकूण बचत किती असेल? म्हणजे हे जे 1000 रुपये ज्या महिन्यात त्याची बचत होईल, त्या महिन्यात त्याची एकूण बचत किती असेल? तर हा प्रश्न लक्षात आला का तुमच्या? प्रश्न समजला का? प्रश्न हा. तर बघा, आता बघा, पहिल्या महिन्यातील पहिल्या महिन्यात त्यानं 200 रुपये बचत केली, दुसऱ्या महिन्यात 250 केली. याप्रमाणे दरमहा त्याची बचत काय होईल? 200, 250, 300, 350, 400, 450. ही अंकगणिती श्रेणी होईल. कारण यामध्ये काय होतं? क्रमागत पदामधील फरक आहे तो स्थिर आहे. बघा, ही जी दोन क्रमागत पदे आहेत, T2 - T1 50, T3 - T2 50. क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. आणि इथे ए बरोबर पहिले पद 200 आहे आणि डी बरोबर 50 आहे. तर TN हे सूत्र वापरायचं आणि एन काढायचं. TN हे सूत्र वापरायचं आणि एन काढायचं. म्हणजे कितव्या महिन्यात त्याचे 1000 रुपये बचत होईल असं दिलेलं आहे. तर TN बरोबर काय? TN बरोबर A अधिक N - 1 गुणिले D, आहे की नाही? मग इथे ए किती आहे? पहिली पद 200, N वजा 1, आणि D किती आहे? साधारण फरक 50 रुपये, आहे की नाही? मग इथे ए 50
त्यानंतर किती आहे, हा सॉरी हे 200. आता काय करायचं, 50 न कंसाला गुणायचं, 50 गुणिले n 50 n. ठीक आहे. नंतर 50 गुणिले 1 50 आणि हे वजा असल्यामुळे वजा. इथपर्यंत लक्षात आलं का? हो सर. हा. आता बघा हे परत लक्षात घ्या, समजलं नसेल तर. हे अनवर आहे की नाही, तो दर महिन्याला बचत करतो. हा, पहिल्या महिन्यात 200 रुपये करतो, दुसऱ्या महिन्यात 250, तिसऱ्या महिन्यात 300, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये त्याची रक्कम, ठराविक रक्कम तो बचत करत आहे. मग ही अंकगणिती श्रेणी तयार झाली आहे की नाही. मग इथे पहिले पद काय 200 आहे आणि या दोन क्रमगत पदामधील फरक कसा आहे, स्थिर आहे, डी बरोबर 50 आहे. आता हे सूत्र वापरून आपण काय काढायचं, टीएन हे सूत्र वापरायचं आणि एन काढायचं. आपल्याला 1000 रुपये कितव्या महिन्यात बचत होईल असा प्रश्न आहे. तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल, टीएन. टीएन बरोबर ए प्लस एन मायनस गुणिले डी. मग इथे ए बरोबर किती आहे, 200. ए बरोबर 200. आता एन काढायचं आहे, वजा 1 आणि डी किती आहे, 50. हे 200. आता 50 ने काय करायचं, कंसाला गुणायचं, 50 गुणिले एन 50 एन आणि 50 गुणिले 1 वजा 50. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, मग आता टीएन जे आहे की नाही, म्हणजे ते दिलेलं आहे आपल्याला. टीएन म्हणजे 1000 रुपये कोणत्या महिन्यात होईल, म्हणून इथे टीएन बरोबर काय आहे, टीएन बरोबर 1000. ठीक आहे. मग इथे 200. आता इथे 200 मधून काय झाले, हे 50 वजा गेले, 200 मधून 50 गेले किती राहतात, 150. आणि इथे मग हे 50 एन. परत काय झालं, हे जे 150 आहे ना, हे 150 किंवा ही बाजू, ही पूर्ण बाजू इकडे घेतली आणि ही पूर्ण बाजू इकडे घेतली. ठीक आहे. आता इथं काय झालं, हे 150 जे आहे ना, ते या बाजूला पाठवले, त्यामुळे वजा झालं, इथे 50 एन. मग 1000 मधून 150 गेले, किती राहिले, 850. आहे की नाही. 1000 मधून 150 गेले किती राहतात, 850. मग ही वजा बाकी 850 आली. मग इथे काय, आता एन ला हे 50 गुणिले आहे, मग 50 या बाजूला गेल्या तर काय होतात, भागिले होतात. एन ला 50 गुणिले आहे, या बाजूला गेल्यावर काय होईल, भागिले होईल. म्हणजे हे असं आहे ना, तर हे जे 50 आहे ह्या बाजूला गेले, म्हणजे 850 ला भागिले झाली, ते 850 भागिले 50 आहे की नाही. आणि इथे काय राहील, हे एन, एन बरोबर, मग इथे भाग गेला, हा शून्य शून्याशी कटला, 5 1 5, 5 1 5. मग या 8 मधून 5 गेले, किती उरले, 3. आणि हा वरचा 5 दिला, 35. 5 7 35, 5 7 35, म्हणून एन बरोबर किती आले, 17. आता बघा, 1000 रुपये बचत 17व्या महिन्यात होईल. त्याची 1000 रुपये बचत कोणत्या महिन्यात होईल, 17व्या. म्हणून 17 महिन्यात एकूण बचत ते शोधायचे. आता 17 महिन्यात किती बचत झाली पूर्ण, तर एकूण बचत काढण्याचं सूत्र काय, एन. एन बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. मग एन किती आहे, तर एन आपण इथे काढलेला आहे 17. एन बरोबर किती आहे, 17. 17/2 2. आणि ए म्हणजे काय, पहिले पद. पहिले पद किती आहे, पहिल्या महिन्याची बचत 200. मग एन म्हणजे 17 वजा 1 आणि डी किती आहे, साधारण फरक, तर ते 50 आहे. ठीक आहे. मग 17/2 जशाल तसं इथे काय, 1 मिनिट चार्जिंग, एक मिनिट. हा, तर बघा इथे हे आता इथं होतो आपण 2, ए बरोबर 200 आणि एन म्हणजे 17 वजा 1 50. ठीक आहे. आता इथं काय झालं, हे 200 गुणिले 2 हे 400 झाले. आता 17 मधून 1 गेला, 16 राहिले. आणि 16 गुणिले 5, 16 पंचे 80, हा वरचा 0, हे 800 आले.
मग 800 आणि 400 झाले 1200. आता या दोन्ही भाग दिला, बेक बे बेसकम 12, 6 आणि वरचे 2 शून्य म्हणजे किती आले 600. मग हे 17 गुणिले 600, 17 गुणिले 600, तर 17 गुणिले 600 आले 10,200. म्हणजे 17 महिन्यामध्ये त्याची एकूण बचत किती झाली 10,200 रुपये. हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. त्यानंतर चौथं उदाहरण बघा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका रेषेवर एक केंद्रबिंदू घेऊन 0.5 सेमी त्रिज्येचे P1 हे अर्धवर्तुळ काढा. बघा काय करायचं, हे जे आकृती दाखवली आहे की नाही, या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक रेषा घ्यायची. सुरुवातीला याशी एक रेषा घेतली, ठीक आहे. या रेषेवर काय घ्यायचं, एक केंद्रबिंदू घ्यायचा, एक केंद्रबिंदू घ्यायचा. आधी एक रेषा काढायची अशी, त्यानंतर ए हा एक केंद्रबिंदू घ्यायचा आणि हे केंद्र घेऊन 0.5 सेमी त्रिज्येचं P1 हे अर्धवर्तुळ काढले. मग काय केलं, हे केंद्र घेतलं आणि 0.5 हे त्रिज्या घेतली, 0.5 एवढी त्रिज्या घेतली. हे ए पासून बी पर्यंत डिस्टन्स 0.5 आहे, ठीक आहे. एवढं डिस्टन्स घेऊन एक काय केलं, हे केंद्र मानून एक अर्धवर्तुळ काढला. इथपर्यंत हे झालं अर्धवर्तुळ, पुढे वाढवलं नाही याला. तर बघा, ए केंद्रबिंदू घ्यायचं, 0.5 त्रिज्या घ्यायची आणि एक वर्तुळ काढायचं, अर्धवर्तुळ काढायचं. एवढं लक्षात आलं? ते ह्या रेषेला बी या बिंदूत छेदते. आता हे जे अर्धवर्तुळ काढलेलं आहे, हे अर्धवर्तुळ काय करते, या रेषेला बी मध्ये छेदते, ठीक आहे. आता बी केंद्रबिंदू घ्यायचं. आता केंद्रबिंदू काय घ्यायचा, बी, आणि बी केंद्रबिंदू घेऊन 1 सेमी त्रिज्या घ्यायची. बी केंद्र घ्यायचं आणि कंपास मध्ये 1 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आणि मग 1 सेंटीमीटर त्रिज्येचं हे असं एक दुसरं अर्धवर्तुळ काढायचं, P2. हे अर्धवर्तुळ P2. बघा, बी केंद्र घेऊन 1 सेमी त्रिज्येचं P2 एक अर्धवर्तुळ काढायचं आणि या अर्धवर्तुळ रेषेला दुसऱ्या बाजूला काढले. आता हे जे P2 अर्धवर्तुळ आहे, हे P2 अर्धवर्तुळ याच बाजूला नाही काढलं, जसं ज्या बाजूला P1 आहे. तर हे काय केलं आपण, बी त्रिज्या घेऊन जे अर्धवर्तुळ काढलेलं आहे, तर त्या रेषेच्या दुसऱ्या बाजूला काढायचं, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा एक केंद्र घ्यायचं. आता पुन्हा एक केंद्र घ्यायचं आणि आता त्रिज्या किती घ्यायची, 1.5. त्रिज्या किती घ्यायची, 1.5. आता ए बी डिस्टन्स किती आहे, 0.5 आहे, पहिल्या आहे की नाही, 0.5 आहे. आणि हे आता बी पासून हे डिस्टन्स किती आहे, तर 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर, 1.0, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, पुन्हा एक केंद्र घ्यायचं, एक केंद्र घेतलं आणि त्रिज्या किती घ्यायची, 1.5. म्हणजे बघा, एक केंद्र घेतल्यानंतर ही त्रिज्या झाली 0.5 आणि हे डिस्टन्स आहे 1. म्हणजे ए पासून इथपर्यंत हे जे डिस्टन्स झालं, हे डिस्टन्स काय झालं, 1.5. 0.5 प्लस 1 म्हणजे 1.5. मग आता एवढी त्रिज्या घ्यायची, ठीक आहे, इथून इथपर्यंत. आणि या त्रिज्येचं हे P3 अर्धवर्तुळ काढायचं. या त्रिज्येचं काय करायचं, आता P3 हे असं अर्धवर्तुळ काढायचं. अशा प्रकारे ए आणि बी केंद्र घेऊन अनुक्रमे 0.5 त्रिज्येचं P1 काढलं, 1 त्रिज्येचं हे P2 काढलं आणि 1.5 त्रिज्येचं हे P3 काढलं. त्यानंतर 2 सेंटीमीटर त्रिज्येचं अशा त्रिज्यांची अर्धवर्तुळे काढल्यामुळे एक वलयाकार आकृती तयार होते. एक काय होते, अशी वलयाकार आकृती, अशी वलयाकार आकृती तयार होते. अशा प्रकारे 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी किती असेल. तर जे असे
13 अर्धवर्तुळ काढायचे. इथे किती अर्धवर्तुळ आहेत? हे P1 P2 P3 असे 13 अर्धवर्तुळ काढायचे आणि त्या 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्र जे आहेत त्या वक्राची एकूण लांबी काढायची आहे. त्या वक्राची एकूण लांबी म्हणजे कसं, हे इथपर्यंत हे अर्धवर्तुळ एक झालं याची लांबी, त्यानंतर P2 अर्धवर्तुळाची लांबी, म्हणजे इथून अशा पद्धतीने हे जे पूर्ण डिस्टन्स असं 13 होईल. 13 अर्धवर्तुळ होतील, 1 2 3 आणखी असे 10 अर्धवर्तुळ म्हणजे एकूण 13 होतील. तर त्या एकूण 13 अर्धवर्तुळांची वक्राची लांबी किती असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर हा प्रश्न लक्षात आला का तुमच्या? प्रश्न समजला का रे? हो सर. त्यानंतर आता बघा, ए बी या क्रमाने केंद्र घेऊन काढलेले अर्धवर्तुळ P1 P2 P3 मानू. ठीक आहे. आधी ए केंद्र घ्यायचं, मग बी केंद्र घ्यायचं, परत ए केंद्र, परत बी केंद्र, असे अर्धपरिघ अनुक्रमे P1 P2 P3 मानायचं. पहिल्या अर्धवर्तुळाची त्रिज्या 0.5, पहिल्या अर्धवर्तुळाची त्रिज्या काय होईल? 0.5, दुसऱ्याची 1, तिसऱ्याची 1.5, चौथ्याची 2, अशा पद्धतीने यावरून P1 P2 P3 आणि P13 काढायचे. ठीक आहे. आता पहिल्या अर्धवर्तुळाचा परीघ समजते ना? परीघ म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? परीघला काय म्हणतो? परीघ समजते ना? परीघ म्हणजे काय? इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे की नाही? असं जे सर्कल असते की नाही, त्या सर्कलची परीघ कशाला म्हणायचं? सपोज हा एक सर्कल आहे की नाही, आणि या सर्कल मध्ये हा सपोज सर्कलचं सेंटर आहे. ठीक आहे. हा सर्कलचं सेंटर आहे. तर कोणत्याही एका बिंदूपासून, सपोज हा पॉइंट, हा सेंटर याचा O आहे आणि या सर्कलवरचा पॉइंट E आहे. ठीक आहे. तर पॉइंट ए पासून अशा पद्धतीने परत पॉइंट ए पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण परीघ म्हणतो. म्हणजे परीघ कसं असतं, तर सपोज ही एक घनगडी आहे, तुम्ही तारेची घनगडी वगैरे खेळता, त्या घनगडीला काय करायचं, इथून तोडायचं. या तारेला तोडल्यानंतर काय होईल? त्याची सरळ रेषा तयार होईल, अशी सरळ रेषा होईल. मग ही जी रेषा आहे, या रेषेची लांबी, ह्या रेषेची लांबी म्हणजेच या वर्तुळाचा परीघ. लक्षात आलं? परीघ म्हणजे काय? असा जे वक्र जे हो सर. असं जे वक्र डिस्टन्स आहे त्याची लांबी. समजा ही घनगडी आहे, त्या घनगडीला काय केलं? इथून कट केलं. कट केल्यानंतर अशी काय तयार होईल? कट केल्यानंतर काय होईल? अशी एक तार तयार होईल. या तारेची लांबीच म्हणजे या वर्तुळाचा परीघ. परीघ समजलं? आता इथं जे आहे हे परीघ अर्धवर्तुळ आहे. मग हे परीघ काढण्याचं सूत्र काय? तर परीघ काढण्याचं सूत्र आहे आपलं 2πr. वर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र काय? 2πr. काय? 2πr. आणि हे अर्धवर्तुळ असल्यामुळे याच्या निम्मे, मग 2πr च्या निम्मे भागिले 2, मग 2 काय होईल? कट होईल. मग इथे काय झालं? πr. मग इथे पहिला जो परीघ आहे P1 जो अर्धवर्तुळ आहे त्याचे जे अर्धवर्तुळाचं परीघ काढण्याचं सूत्र आहे ते काय? πr. आणि r काय? इथे सपोज r1 आहे म्हणून πr1. परत त्याला कसं लिहायचं? पाय, आणि हे r1 जे आहे, तर r1 चा जी त्रिज्या आहे, पहिली त्रिज्या काय? 0.5 आहे. 0.5 म्हणजेच काय? 1 च्या निम्मे. 0.5 म्हणजे काय? 1 च्या निम्मे. आणि 1 च्या निम्मे कसं लिहितो आपण? 1/2. जर आपण 1 ला 2 ने डिवाइड केलं, 1 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 0.5 येतं. जसं की आपण 1 ला काय करतो? असं 2 ने डिवाइड करतो. 2 ने डिवाइड केल्यामुळे काय होईल? तर हे 2 पेक्षा हे 1 लहान आहेत म्हणून आपण काय घेतो? इथं 0 देतो आणि इथे पॉइंट घेतो. ठीक आहे. मग 2 पंचे 10, 2 पंचे 10. मग इथं किती आले? बाकी 0 आली. मग भागाकाराची क्रिया इथे संपली.
मग काय होतं 1/2 म्हणजेच काय 0.5. या पॉईंटच्या पुढे 0 लावायचा 0.5. मग आता बघा पहिल्या वर्तुळाचा पहिल्या अर्धवर्तुळ जे आहे त्याचा परिघ किती आहे 0.5 म्हणजेच 1/2. यालाच कसं लिहिता येईल पाय गुणिले 1π/2. ठीक आहे. आता दुसऱ्या अर्धवर्तुळ जे आहे त्याचा परिघ किती आहे पाय r2. पाय r2. मग हे पाय आणि आता r2 किती आहे म्हणजे दुसरा जो अर्धवर्तुळ आहे त्याची त्रिज्या r म्हणजे त्रिज्या. तर दुसऱ्या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती घेतली आपण 1 घेतलेली आहे. दुसऱ्या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती घेतली 1. म्हणजे ते r2 च्या ऐवजी 1. मग हे काय झालं π2. ठीक आहे. मग तिसरं जे अर्धवर्तुळ आहे ते पाय आणि त्याची त्रिज्या r3 हे पाय आणि तिसऱ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती किती घेतली आपण 1.5. किती घेतली 1.5. 1.5 म्हणजेच काय 3/2. 1.5 म्हणजे काय 3च्या निम्मे. 3च्या निम्मे त्यालाच काय लिहिता येईल आपल्याला 3/2 आणि हे गुणिले पाय. इथपर्यंत लक्षात आलं का? इथपर्यंत समजलं का रे? हो सर. हा. आता बघा आपण परिघ काढत आहे. आता बघा P1 P2 P3 हे अर्ध परिघ झाले. म्हणजेच 1/2 पाय 1/2 पाय 1 पाय 3/2 पाय ह्या संख्या अंकगणिती श्रेणीत आहेत. आता बघा ह्या संख्या अंकगणिती श्रेणीत आहे कारण याच्यामधील क्रमगत पदामधील फरक स्थिर आहे. म्हणजे कसं T2 - T1 करून बघा. काय करायचं T2 - T1 हे T2 आहे. ठीक आहे. T2 - T1 करायचं. ठीक आहे. आता T2 किती आहे तर T2 आहे इथे 1 पाय मायनस T1 किती आहे 1/2 पाय 1/2 आणि पाय. मग असं काय इथं काय करतो आपण बघा ह्या दोन्ही मध्ये पाय समान आहे म्हणून पाय कॉमन काढला. इथं किती राहिलं 1 मायनस आणि इथे किती राहिलं 1/2. आता 1 मधून 1/2 म्हणजे अर्धा. 1 मधून अर्धा गेला किती राहिला अर्धा राहिला म्हणून ते अर्धा पाय 1/2 म्हणजे अर्धा पाय. ठीक आहे. त्यानंतर काय करतो आपण T3 - T2. T3 - T2. आता T3 किती आहे ते तर T3 आपल्याला दिलेलं आहे हे 3/2 पाय 3/2 पाय मायनस 1 पाय 1 पाय. ठीक आहे. इथे परत पाय कॉमन काढायचं. इथे पाय कॉमन काढला आणि इथे किती आहे 1 आहे 3/2 आहे 3/2 वजा 1. आता 3/2 म्हणजे काय भागिले 2 म्हणजे याची निम्मे. मग 3ची निम्मे किती होते 1.5. 3ची निम्मे काय होते 1.5. मग याला काय लिहिता येईल आपल्याला 1.5 आणि वजा 1 आणि हे पाय जशाल तसं. आता 1.5 मधून 1 गेला किती राहिला अर्धा म्हणजे 0.5 लिहा याला 0.5 पाय किंवा या 0.5 लाच काय लिहिता येते आपल्याला 1/2 पाय 1/2. या 0.5 लाच काय लिहिता येते 1/2 आणि हे पाय. मग इथे बघा हे 1/2 पाय आलं इथे 1/2 आला म्हणजे इथे डी आहे. हा जो डी आहे आणि हा जो डी आहे हे डी कसा आहे सेम आहे. म्हणजे क्रमगत पदामधील फरक कसा आहे स्थिर आहे. म्हणून ही काय होईल अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून ही काय होईल अंकगणिती श्रेणी होईल. एवढे लक्षात आलं? हो सर. हा. आता म्हणून इथे ए बरोबर काय होईल पहिले पद ए बरोबर काय येईल 1/2 पाय. डी बरोबर काय येईल 1/2 पाय आताच काढला आपण. आणि यावरून आपल्याला S13 काढायचा. आता S13 म्हणजे काय जे हाफ सर्कल जे काही हे आहेत ना अर्धपरिघ असे 13 काढायचे आणि त्याची बेरीज करायची. म्हणून SN बरोबर n/2 ब्रॅकेट मध्ये 2a + n - 1 गुणिले डी. हे सूत्र माहित आहे आपल्याला.
आता यस आणि एन म्हणजे 13, म्हणून इथे यांच्या ऐवजी 13/2 हे 2 आणि हे ए म्हणजे काय तर पहिलं पद 1/2 पाय. म्हणून इथं काय लिहिलं 1/2 पायला काय लिहिता येते पाय गुणिले 1 पाय छेद 2 याला म्हणून पाय छेद 2 लिहिलं अधिक एन किती आहे 13 वजा 1 आणि डी किती काढला आपण पाय/2. आता इथे 13/2 जशाल तसं आता हे 2 इथं गुणाकार आहे त्यामुळे बे एक बे हा भाग जाईल. गुणाकार असल्यावरच भाग जाते बरं, प्लस किंवा मायनस असेल तसं कट करता येत नाही. तर इथे गुणाकार किंवा भागाकार असेल तर गुणाकार असेल तसं भाग जाते बे एक बे बे एक बे. मग इथं काय राहिलं पाय. ठीक आहे. आता 13 मधून 1 गेले किती राहिले 12. 13 मधून 1 गेले किती राहिले 12. मग आता हे 12 आणि गुणिले पाय/2 आहे. परत या 2चा या 12ला भाग गेला बे एक बे बेस एकम 12 म्हणून हे 6 पाय झाले. म्हणून हे किती आले 6 पाय. मग 6 पाय आणि पाय याची बेरीज काय झाली इथे पायला इथं सहगुणक काय नाही म्हणजे 1 आहे. 6 आणि 1 किती झाले 7. 6 आणि 1 किती झाले 7. म्हणजे 13/2 गुणिले 7 आणि पाय हे 13/2 हे 7 आणि आता आपल्याला माहित आहे पायची किंमत किती असते 22/7. पायची किंमत किती असते 22/7. 10 मिनिटांमध्ये मीटिंग एंड होईल. परत जॉईन करायचं. हॅलो. हो सर. हा. त्यानंतर इथे बघा पायची किंमत आपल्याला माहित असते किंवा ती दिलेली असते उदाहरणामध्ये. तर पायची किंमत किती असते 22/7. ठीक आहे. मग आता इथं गुणाकार आहे. मग इथे 7/7 भाग गेला 7×1 हे 7 अंशात आहे छेदात आहे भाग गेला. परत या 2नी या 22ला भाग जाईल बे एक बे आणि बे एक बे बे एक बे. त्यानंतर 13 गुणिले 11. त्यानंतर हा गुणाकार करायचा 11 गुणिले 3 11 त्रिक 33 3 हाच्याले 3 हातचा 3. त्यानंतर 11 एका 11 आणि हे 3 12 13 14 म्हणजे किती आले 143. हा गुणाकार किती आला बघा 143. हे लक्षात आलं का उदाहरण तुमच्या. म्हणून 13 अर्धवर्तुळांनी 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या चक्रांची एकूण लांबी किती आहे 143 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 5चं उदाहरण. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये 2000 सालची साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे. एका गावातील साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला. तर एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. 2010 साली किती हजार लोक साक्षर होते 4000. किती हजार 4000. ही संख्या दरवर्षी 400 ने वाढत जाते. ही संख्या दरवर्षी कितीने वाढते 400 ने. मग 2010 साली त्या गावामध्ये 4000 लोक साक्षर होते. 2010 साली 4000. मग 2011 साली काय होते 400 ने प्रत्येक वर्षी वाढते दरवर्षी. मग दुसऱ्या वर्षी 2011ला काय होईल 4000 + 400 वाढले त्याच्यात म्हणून एकूण लोक किती साक्षर झाले 4400. मग 2012 साली काय होईल याच्यात 400 ची वाढ होईल 4800. ठीक आहे. तर 2020 साली किती लोक साक्षर असतील 2020 साली इथं किती लोक येतील. मग इथं तुम्हाला काय काढायचं आहे तर टीएन काढायचं आहे. काय काढायचं आहे टीएन म्हणजे टीएन हे पद काढायचं आहे 20व्या साली 2020व्या साली किती लोक साक्षर होतील ते काढायचं आपल्याला. मग इथे ए बरोबर किती आहे पहिले पद 4000. डी किती आहे याच्यातला साधारण फरक कारण दरवर्षी 400 ने वाढत आहे. डी बरोबर 400 आणि एन काढायचा एन. तर 2020 साली किती लोक साक्षर असतील म्हणजे एन दिलेलं आहे. आता 2020 म्हणजे काय तर बघा इथे लक्षात घ्या हे पहिलं टर्म झालं हे T1 हे T2 हे T3. मग हे n बरोबर किती 11 आहे. n बरोबर किती आहे 11. 2020 म्हणजे 11 आहे. की तुम्हाला 10 वाटते n बरोबर 10 पाहिजे की 11 पाहिजे. सर 10. हा 10. आता गोंधळ झाला तुझा आहे की नाही. तर बघ
टी किती, T1 म्हणजे बघा इथे आपण हे करूया, इथे आपण काय करूया आता 12वा साल घ्या. हा 12वा साल म्हणजे 2012 घ्या. 2012 म्हणजे कितवी टर्म झाली रे? 2012 म्हणजे ती3 झाली. हा बरोबर. T4 काय येईल? T4 म्हणजे 2013 नाही का. T5 म्हणजे 2014. त्यानंतर T6 म्हणजे 2015. 15. T7 म्हणजे 2016. त्यानंतर T8 म्हणजे 2017. त्यानंतर T9 म्हणजे 18. त्यानंतर T10 म्हणजे 2000 किती? 19. आणि T11 म्हणजे 2020. 2000. तर इथे आपल्याला 2020व्या सालाची साक्षरतेचं प्रमाण काढायचं 2020. मग 2020 जे आहे ना ती टर्म कितवी येते? तर 11वी येते. किती येते? 11वी. म्हणून इथे n बरोबर काय येते? 11. लक्षात आलं का? हो सर. नंबर 7. हो सर. म्हणून इथे n बरोबर 11 घेतलं. आता Tn काढण्याचं सूत्र काय? Tn बरोबर a + n - 1 गुणिले d. आता a बरोबर पहिले पद 4000 अधिक n म्हणजे 11, 11 वजा 1 आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह टर्म, दोन क्रमागत पदामधील फरक किती आहे? 400. मग हे 4000. 400. हा तर ही वजाबाकी करायची. 11 मधून 1 गेले 10 राहिले. हा आणि 10 गुणिले 400. मग हे 4 1 4 आणि हे 0 1 2 3 0. मग हे 4000 आणि 4000 किती आले? 8000. म्हणजे 2020 साली त्या गावामध्ये किती लोक साक्षर झालेले असतील? तर 8000 लोक साक्षर झालेले असतील. लक्षात आलं काय? 8. त्यानंतर 6वं एक्झाम्पल बघा. श्रीमती 3 मिनिटं राहिले, परत जॉईन व्हायचं. सर. 3 मिनिटांमध्ये एक्झाम्पल होणार नाही. हे करू का? काय म्हणतात त्याला? मीटिंग स्टॉप करतो, हो सर. परत जॉईन हो व्हा. सर. न्यू मीटिंग करा. हो लिव्ह करतो, हो सर. एंड करतो, परत जॉईन व्हा.